आपलं आरोग्य खूप छान, खूप चांगलं राहण्यासाठी आपण चांगलं खाणं जसं गरजेचं आहे, तसंच ते खाल्लेलं पचनसुद्धा व्यवस्थित व्हायला हवं. फक्त खाल्लेलंच नव्हे, तर प्यायलेले द्रवपदार्थ किंवा अगदी साधं पाणीसुद्धा आपल्याला व्यवस्थित पचलं, तरच ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार असतं. या पाण्याच्या पचनासंदर्भातच आज आपण बोलूया. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेली 15 वर्ष आयुर्वेदिक पद्धतीनं औषधोपचार करत असताना आणि रुग्ण तपासणी करत असताना मला आयुर्वेदामध्ये सापडलेल्या काही उपयुक्त गोष्टी तुमच्यासमोर साध्या सोप्या भाषेत या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न करते आहे. जर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल. खाल्लेल्या पदार्थांचं पचन व्हायला हवं, तसंच पेय पदार्थांचं म्हणजे पिल्या जाणाऱ्या पदार्थांचं सुद्धा पचन व्हायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पेय पदार्थ ज्याच्याशिवाय आपण राहूच शकत नाही तो म्हणजे पाणी. या पाण्याच्या पचनासंदर्भात बोलायचं ठरवल्यावर बरेच जण असं म्हणतील की पाण्याचं पचन हे काय एवढा विचार करण्यासारखी गोष्ट आहे का? हो, पाण्याचं पचन ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. तुम्ही काहीही खा, काहीही प्या, ते तुम्हाला उपयोगी ठरतं किंवा अंगी लागतं ते पचल्यानंतर. बाहेर निसर्गात ज्याप्रमाणे पाण्यामुळं, पावसामुळं टवटवीतपणा येतो, जिवंतपणा येतो, तसाच टवटवीतपणा शरीरात आणायचं काम शरीरातला आबधातू म्हणजे आपल्या शरीरातला जलांश करत असतो. आणि हा आबधातू किंवा हा पाण्याचा अंश शरीरात व्यवस्थित राहतो ते आपण पीत असलेल्या पाण्यामुळं. खरं तर फक्त पीत असलेल्या पाण्यामुळं नव्हे, तर ते पाणी पिल्यानंतर व्यवस्थित पचतं त्या पाण्यामुळं आपल्या शरीरातला आबधातू व्यवस्थित राहतो. पाण्याचे गुण म्हणजे पाण्याचा आपल्या शरीरावर दिसणारा प्रभाव ते ज्या प्रदेशातून मिळाले त्यानुसार असतोच. शिवाय ऋतूनुसारही पाण्याच्या गुणांमध्ये बदल झालेले दिसतात. पाणी पिण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया. जर आपण गार पाणी प्यायलो तर ते पचायला 6 तास म्हणजे 2 प्रहर लागतात. ते पाणी जर आपण गरम करून गार केलं असेल तर 3 तासात पचतं आणि हेच पाणी जर गरम गरम असताना पिलं गेलं तर 1.5 तासात पचून जातं. म्हणून ज्यांची पचनशक्ती कमी आहे, अपचनाचा त्रास होतोय, त्यांना गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर काही औषधांसोबतही गरम पाणी प्यायला आम्ही सांगतो. या सगळ्या विषयावर एक व्हिडिओ मी यापूर्वीच केला आहे, तो पण तुम्ही अवश्य बघा. पाण्याचं अपचन होऊ नये म्हणून सगळ्यात पहिला नियम आपल्याला पाळायचा आहे, तो म्हणजे तहान लागेल तेवढंच पाणी आपल्याला प्यायला हवं. आपल्या शरीराला कशाची आणि किती गरज आहे, शरीर याचं स्वतःच आपल्याला सिग्नल देत असतं. शरीरच आपल्याला सुचवत असतं की आता त्याला काय हवं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात स्वतःहून पाणी प्यायची इच्छा वाढते. बऱ्याच वेळ आपण काम केलं किंवा उन्हामध्ये खूप फिरलो, उष्णतेच्या संपर्कात राहिलो, चुलीच्या जवळ जास्त काम केलं किंवा शेगडीजवळ जास्त राहिलो किंवा एखाद्या गरम मशीनजवळ जर काम केलं असेल तर तहान जास्त लागते. खूप घाम येऊन गेला तरी तहान लागते, खूप बोलणं झालं तरीही तहान वाढते. शारीरिक श्रमानंतर, भरपूर खेळल्यानंतर, साहसाची कामं केल्यानंतर, खूप धावल्यावर, पळल्यावर पाण्याची शरीराकडूनच डिमांड वाढते आणि या मागणीनुसारच आपण पुरवठा करायला हवा, म्हणजे तहानेनुसारच पाणी प्यायला हवं. नुसतंच कोणीतरी सांगितलं आहे म्हणून किंवा एकानं केलं म्हणून दुसऱ्यानं करणं म्हणजे दुसऱ्याचं बघून 10-10 लिटर पाणी पिणं हे आरोग्याच्या दृष्टीनं खूप चुकीचं आहे. आपली अन्ननलिका म्हणजे फक्त बेसिनची नळी नाही आहे की एका बाजूनं पाणी ओतलं आणि दुसऱ्या बाजूनं ते फ्लश होऊन गेलं, असा प्रकार आपल्या आतड्यांमध्ये होत नसतो. म्हणूनच जर आपल्या पूर्ण पचनसंस्थेवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला शरीराची मागणी लक्षात घेऊन जेवढी गरज आहे, जेवढं आपण पचवू शकतो, जेवढं आपण शरीरात रिचवू शकतो तेवढंच पाणी आपण प्यायला हवं. दुसरा नियम म्हणजे पाणी शांतपणे बसूनच प्यायला हवं. पूर्वीच्या काळी घरातल्या वयस्कर स्त्रिया वारंवार सांगायच्या की उभ्याने न पिता शांतपणे बसून पाणी प्यावं. पाणी जर शांतपणे पिलं गेलं तर त्यामुळं एक फायदा होतो की पाणी पिताना ठसका लागून पाणी श्वसन मार्गात जाणं आणि जीव कासावीस होणं हा प्रकार टाळला जातो. आणखीन एक महत्त्वाचा फायदा, घोटघोट पाणी पिताना प्रत्येक सिपबरोबर म्हणजे प्रत्येक घोटाबरोबर आपल्या तोंडातली लाळ त्या पाण्यात मिक्स होते. त्यामुळे या पाण्याच्या पचनाचं काम तोंडातूनच सुरू होतं. आपल्याला तहान लागल्याची जाणीव करून देणारं केंद्र हे आपल्या टाळूमध्ये असतं आणि जेव्हा या टाळूला पाण्याचा शांतपणे स्पर्श होतो त्यावेळेला तहान भागल्याचं समाधान होतं, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिसरा नियम, जेवताना पाणी मध्ये मध्ये घोटघोट प्यावं. आता यात पाणी जेवताना घासाबरोबर थोडं थोडं प्यायल्यामुळं अन्नसंघात मोडायला मदत होते. म्हणजे जे आपण खातोय
ते बारीक पेस्टसारखं होऊन जातं आणि पाचकस्राव त्यावर आपलं काम व्यवस्थित पार पाडू शकतात. बघा, ज्या वेळेला घरात मिक्सरमधून काहीही वाटण करायचं असतं किंवा काही चटण्यांसारखे प्रकार करायचे असतात, त्यावेळेला आपण थोडं पाणी टाकलं तर काम अगदी सोपं होऊन जातं. जे मिश्रण आहे ते अगदी एकजीव होतं, अगदी एकसारखी पेस्ट होते. तसाच प्रकार या पोटातल्या मिक्सरमध्ये म्हणजे पोटातलं अन्न पचनाच्या स्थितीमध्ये होत राहतो आणि त्यामुळं पचन सोपं व्हायला मदत होते. जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्यायल्यानं शरीर बांधेसूद होतं, म्हणजे सुडौल होतं. शरीरातल्या सर्व घटकांची जडणघडण चांगली होते आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. चौथा नियम, जेवणापूर्वी पाणी पिऊ नका. बऱ्याच जणांना जेवण सुरुवात करायच्या आधी पाणी प्यायची सवय असते. ज्या वेळेला आपल्याला भूक लागते त्यावेळेला आपल्या पोटात पाचकस्राव तयार अवस्थेमध्ये असतात की ते त्यावेळेला पोटात येणाऱ्या अन्नाचं पचन करतात. अशा वेळेला अन्न खायच्या आधी जर आपण पाणी प्यायलो तर हे सगळे पाचकस्राव डायल्यूट म्हणजे सौम्य होऊन जातात. जेवणाआधी असं पाणी प्यायल्यानं आपली पचनशक्ती जी आहे ती मंद होऊन जाते. पोटातला जो अग्नी, जो अन्न पचवण्यासाठी तयार राहिलेला आहे तो विझून जातो आणि त्यामुळे जे काही आपण खातो त्याचं व्यवस्थित पचन होत नाही. पोट जड राहतं, पोट डब्ब झाल्यासारखं होतं, नंतर गॅसेसचा त्रास होतो, हालचाली करणं किंवा कधीकधी जेवणानंतर श्वास घेणंसुद्धा अवघड होऊन जातं. अशासाठी म्हणूनच जेवणापूर्वी पाणी पिणं टाळणं गरजेचं आहे. पाचवा नियम म्हणजे तुमची विशेष गरज ओळखून पाणी कोणतं प्यायचं ते ठरवा. नेहमीच्या रोजच्या रुटीनमध्ये ज्या वेळेला आपल्याला थकवा जाणवतो, मरगळल्यासारखं वाटतं, घशाला कोरड पडते, त्यावेळेला साधं पाणी, रूम टेम्परेचरचं पाणी पिणं आवश्यक आहे. इथं रूम टेम्परेचर हा शब्द महत्त्वाचा आहे. थंडावा येण्यासाठी फ्रीजचं पाणी उपयोगी नाही. जेवणानंतर जरा वेगळं काही खाल्ल्यावर किंवा जरा 4 घास जास्त खाल्ले तर पोट जड झालं आहे, गॅसेस होत आहेत असं वाटतं, त्यावेळेला कोमट पाणी प्यायला हवं. खरं तर ज्यांचं एकंदरीतच पचन थोडं मंदावलं आहे किंवा पोटासाठी पचनासाठी काही औषधं सुरू आहेत, त्यांनी तर जेवताना आणि औषधांसोबतसुद्धा कोमट पाणी किंवा सोसवेल इतकं गरम पाणी प्यावं. अगदी खळाखळा उकळून 1/4 उरेपर्यंत उकळलेलं पाणी खरं तर पचनासाठी अगदी योग्य. ज्यांना वारंवार अपचनाचा त्रास होतो आहे, साधं जेवणसुद्धा पचत नाही आहे किंवा अगदी मोठ्या आजारपणातून बाहेर पडल्यानंतर किंवा ऑपरेशननंतरची रिकव्हरी स्टेज असताना हेच उकळलेलं पाणी कोमट असताना प्यायला हवं. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळं जेव्हा साथी पसरतात त्यावेळेला असं पाणी उकळून प्या असा सल्ला आरोग्य विभागाकडून सुद्धा वारंवार दिला जातो. असं पाणी कोमट असताना प्यायल्यानं आणखीन 2 फायदे आहेत. युरिन इन्फेक्शनचा वारंवार त्रास होत असेल तर असं कोमट पाणी प्यायलं तर युरिनला साफ होतं. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे या पाण्यानं अवास्तव वाढलेला मेद म्हणजे फॅट कमी व्हायला मदत होते. पाणी पिताना आपल्याकडून होणाऱ्या चुका किंवा पाणी पिण्याच्या चुकीच्या गोष्टी, जसं की उपाशीपोटी भरपूर पाणी पिणं, पाण्यामध्ये मेथी किंवा कोणती तरी पानं डिटॉक्ससाठी टाकून पाणी पिणं, गरम पाणी आणि मध एकत्र पिणं, या काही चुकीच्या सवयींबाबत एक व्हिडिओ मी यापूर्वीच केला आहे, तो सुद्धा तुम्ही अवश्य पहा. तर पाणी पिण्याच्या बाबतीत असणाऱ्या या 5 कन्फ्युजनच्या गोष्टींचं सोल्युशन आज आपण बघितलं. असाच आयुर्वेद समजून घेऊया, आचरणात आणूया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या शंका, तुमचे प्रश्न यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.